नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ऐकलं का? तुम्हाला माहित आहे का? विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या भेटीला येत आहेत। माझा बूथ सर्वात मजबूत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तारीख 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता माननीय नरेंद्र मोदीजी थेट बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। तर वाट कसली पाहतात? आपले विचार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना नमो ॲपद्वारे पोहोचवण्यासाठी narendramodi.in/mbsmmh या लिंकवर नोंदणी करून सहभागी व्हा आणि मेरा बूथ सबसे मजबूत या हॅशटॅगचा वापर करून मंडळ स्तरापर्यंत हा मेसेज पोहोचवा। महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीचे सरकार आले ना तर महाराष्ट्राचा खजिना दिल्लीच्या काँग्रेसला देण्यात येईल। मात्र महायुतीचं सरकार आल्यावर मोदीजी दिल्लीचा खजिना महाराष्ट्रात आणतील। महाराष्ट्रात जाहीर सभेचं संबोधन करताना गृहमंत्री अमित भाई शाह यांनी सांगितलं, और मेरी बात याद रखना, गलती से भी आघाड़ी आ गई तो अपना समृद्ध महाराष्ट्र कांग्रेस का एटीएम बन जाएगा, एटीएम बन जाएगा। दिल्ली कांग्रेस को जब भी पैसा चाहिए महाराष्ट्र सरकार का कार्ड डालकर महाराष्ट्र का पैसा ये दिल्ली के खजाने में ले जाएंगे उनकी पार्टी। और मोदी जी की सरकार बने, महायुति की सरकार बने तो दिल्ली का खजाना महाराष्ट्र के लिए मोदी जी खुला करने का काम करेंगे, ये हमारा आपसे वादा है। आम्ही महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध आहोत। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जेपी नड्डा जी यांचं महाराष्ट्राच्या जनतेला वचन कि हम महाराष्ट्र को 1 ट्रिलियन इकॉनमी तक पहुंचाने के लिए कटिबद्ध हैं और 50 लाख बहनों को हम लखपति दीदी बनाएंगे, लखपति दीदी के साथ उनको जोड़ेंगे। तो ये सब विकास के काम हो रहे हैं। साथ ही साथ हम इंटरेस्ट फ्री लोन भी देंगे और विकास में आप सबको आगे बढ़ाने का काम करेंगे। वाशिमच्या कारंजा येथे महासभेचं संबोधन करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी यांनी महायुती सरकार आणि महाविकास आघाडीतला फरक समजावला। भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में महायुति गठबंधन कार्य कर रहा है। प्रधानमंत्री मोदी जी का यशस्वी नेतृत्व है। मोदी जी का कार्य पिछले 10 वर्ष के अंदर पूरे देश ने देखा है। बिना भेदभाव के शासन की योजना का लाभ हर गांव को, हर गरीब को, हर किसान को, हर नौजवान को, समाज के हर एक तबके को देने का कार्य हो रहा है। वहीं दूसरी ओर समाज और राष्ट्रद्रोही तत्वों को अपने गले का हार बनाने वाला महाअघाड़ी के नाम पर एक महाअघाड़ी गठबंधन भी कांग्रेस के नेतृत्व में आपके बीच में है। न उनके पास नीति है, न देश को आगे बढ़ाने की कोई नीति है, न उनकी नियत साफ है और न उनमें नैतिक बल ही है। महाराष्ट्रात एकीकडे औरंगजेब फॅन क्लब महाआघाडी आहे आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा सन्मान करणारी महायुती आहे। देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमधला फरक समजावला। बहुत स्पष्ट दो खेमे हैं। एक आघाड़ी का खेमा जो औरंगजेब फैन क्लब है, औरंगजेब फैन क्लब है, और दूसरा महायुति का खेमा जो छत्रपति शिवाजी महाराज और सावरकर जी के सिद्धांतों पर। भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सत्तेत आली ना तर राज्याचा विकास थांबेल। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जेपी नड्डा जी यांचं महाराष्ट्रातील जनतेला आव्हान। भारत तीसरे नंबर की अर्थव्यवस्था बनेगी, 5 ट्रिलियन इकोनॉमी की अर्थव्यवस्था बनेगी। लेकिन 5 ट्रिलियन इकोनॉमी की अर्थव्यवस्था बनने के लिए महाराष्ट्र में महायुति की सरकार चाहिए, क्योंकि महाराष्ट्र बहुत बड़ा योगदान करता है। यहां ये आघाड़ी जो भ्रष्टाचार के साथ जुड़ा हुआ जिनका नाम है, अगर ये बैठे रहेंगे
तो मोदी जी जितना भी धन डालेंगे, इनके लोटे में छेद है, उसमें से निकल जाएगा सारा, जनता को नहीं मिलेगा। काँग्रेसचा फेक नरेटिव्ह आता चालणार नाही। फेक नरेटिव्हचा उपयोग करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचं सडेतोड उत्तर। SC ST OBCच्या आरक्षणाची आवश्यकता संपली आहे, आम्ही ते रद्द करणार आहे। म्हणजे इकडे संविधान दाखवायचं आणि तिकडे अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करतो म्हणून सांगायचं, हा काँग्रेसचा दुटप्पी चेहरा आता आपल्या समोर आलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये यांचा फेक नरेटिव्ह आता या ठिकाणी चालणार नाही। केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या महायुती सरकारमुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन। भाजपाला याकरता परवडणार आहे, आपलं सरकार आल्यानंतर आपल्या जवळ डबल इंजिन आहे। एक इंजिन मोदींचं आहे, जे 2029 पर्यंत आपलं सरकार आहे आणि महाराष्ट्रात आपलं दुसरं सरकार येणार आहे। आपल्याकडे डबल इंजिन आहे। 1,00,000-2 लाख कोटी रुपये लागले तर मोदीजीकडनं आणू आणि लाडक्या बहिणींना आपण मग पुढचे 5 वर्ष 2100 रुपये महिना देऊ। महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे। जागा वाटपात त्यांनी कुरबुरी लपवल्या तरी निकालानंतर त्या उघड्या पडणार आहेत। आपलं महानगर माय महानगर या YouTube वाहिनीवरील खुल्लम खुल्ला चर्चासत्र या कार्यक्रमात मुंबई भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांनी सांगितलं। एक एनालिसिस मांडतो, महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे। माझं बळे त्यांनी तिकीट वाटपात जरी एकमेकाला झाकून घेतलं तरी निकालाच्या दिवशी ते फुटतील, माझं म्हणणं। जस्टिस चांदीवाल साहेबांचा खुलासा, अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट नाही। माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं। आज जस्टिस चांदीवाल साहेबांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धवजीचं सरकार असतानाच आला, पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही। दुसरं महत्त्वाचं की जस्टिस चांदीवाल यांनी जे सांगितलं आहे की आरोपी आणि साक्षीदार यांची एकत्रित भेट ही DCP करून देत होता। म्हणजे एकूणच जे आरोप लावले होते त्या आरोपावर बोलू नये अशा प्रकारचा दबाव हा साक्षीदारावर टाकला जात होता। धन्यवाद चांदीवाल साहेब, तुम्ही या भ्रष्ट भकास आघाडीचा खेळ महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड केला। आता जनताच या महाभकास आघाडीचा खेळ खंडोबा करणार हे लक्षात घ्या। अनिल देशमुख प्रकरणी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ यांनी काय सांगितलं ते पाहूया। अनिल देशमुख कांगावा करत होते की त्यांना चांदीवाल आयोगाची क्लीन चिट मिळाली, मात्र त्यांचं हे खोटं देखील आज खुद्द चांदीवाल यांनीच जगाला सांगितलं। खरं तर या निर्लज्ज महाभकास आघाडीने केलेल्या भ्रष्टाचाराचं पाप त्यांना आमच्या देवा भाऊच्या माथी मारायचं होतं। तसा अनिल देशमुख आमच्या देवेंद्रजींवर खोटे आरोप करत त्यांना गोवण्याचा प्रयत्न करत होते। माननीय जस्टिस माजी जस्टिस चांदीवालजी यांनी ते धुडकावून लावलं, हे सत्य देखील आज जगाच्या समोर आलंय। निवडणुका आल्या की भोंगा वाजवायचा आणि स्वतःच्या लालसेपायी महाराष्ट्राच्या जनतेचं आणि जनतेच्या प्रामाणिक नेत्यांचं आयुष्य पणाला लावायचं, हे आता महाराष्ट्र खपवून घेणार नाही। धन्यवाद चांदीवाल साहेब, तुम्ही या भ्रष्ट भकास आघाडीचा खेळ महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड केला। आता जनताच या महाभकास आघाडीचा खेळ खंडोबा करणार हे लक्षात घ्या। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। फरक स्पष्ट आहे। या सेगमेंटमध्ये आज आपण रोजगारी निर्मितीसाठी आपल्या अर्थातच महायुती सरकारने केलेले प्रयत्न आणि महाविकास आघाडीने केलेल्या बिघाडीबद्दल बोलूया। महायुती सरकारनं रोजगारी निर्मितीसाठी सेमीकंडक्टर प्रकल्प राबवून 5,000 रोजगार निर्मिती केल्या। वाढवण प्रकल्पामुळे 12,000 रोजगार, हरित ऊर्जा प्रकल्पामुळे 18,000 रोजगार, ऊर्जा क्रांती प्रकल्पामुळे 5,000 रोजगार निर्मित होणार। मुंबई महिला उद्योग केंद्र स्थापन, OFB टेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 7,000 रोजगार निर्मिती होणार। आता महाविकास आघाडीने रोजगारी निर्मितीमध्ये केलेली बिघाडी पाहूया।
महाविकास आघाडीकडे रोजगारी वाढवण्याकरता कोणतेही नवे धोरण नाही. सर्व प्रकल्पांना स्थगिती, बेरोजगारीत वाढ. ते सत्तेत असताना एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणू शकले नाही आणि ते सत्तेत असतानाच वेदांत प्रकल्प गुजरातला गेला. पाहिलं ना, रोजगारी निर्मितीसाठी महायुती सरकारने केलेली कामं आणि महाविकास आघाडीने केलेल्या बिघाडीमधला फरक स्पष्ट आहे. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.